नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी मराठी व्याकरणावर चर्चा करतोय. मराठी व्याकरणाची ही सिरीज आहे. मराठी व्याकरणाच्या सिरीज मध्ये आपण व्याकरणाच्या सगळ्या घटकांवर चर्चा करतो, जेणेकरून इयत्ता 10वी चा मराठीचा प्रश्न क्रमांक 4 अ आणि आ मिळून तुम्हाला 16 पैकी 16 मार्क कसे मिळतील हा टार्गेट आहे. त्यामुळे या सिरीज मधल्या सगळ्या व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर यातली ही तिसरी व्हिडिओ. पहिल्या दोन व्हिडिओज मध्ये आपण दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली, ज्याच्यामध्ये शब्दसिद्धी आणि समास या दोन मुद्द्यांवर चर्चा केली होती. आज आपण वाक्प्रचारावर चर्चा करूयात आणि त्याचबरोबर आपण मित्रांनो या प्रत्येक व्हिडिओ सोबत मी ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येतो. म्हणजे कसं आहे की आता हा वाक्प्रचार हा घटक आहे, हा संपूर्ण झाल्यानंतर हा घटक तुम्हाला किती समजला त्या संदर्भात आपण एक ऑनलाईन टेस्ट केलेली आहे. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली. तर या अगोदरच्या दोन मुद्द्यांवर म्हणजे समास असेल, शब्दसिद्धी असेल आणि आता वाक्प्रचार या घटकाच्या टेस्ट तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन बघता येतील. आणि त्या टेस्ट तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला लगेच इथं रिझल्ट मिळतो आणि तुमचा अभ्यास किती झाला हे तुम्हाला कळतं. तर चला जाऊयात पटकन पुढे वाक्प्रचारावर चर्चा करू. मित्रांनो बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये का, कारण हे हातातले 4 मार्क आहेत. बघा, 4 वाक्प्रचार तुम्हाला दिले जातात आणि त्या 4 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यामध्ये तुम्हाला उपयोग करायचा असतो. तर अशा प्रकारचा हा प्रश्न कृती पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 अ जो आहे त्याच्यातला तिसरा प्रश्न हा वाक्प्रचाराचा असतो. पहिला प्रश्न समास, दुसरा शब्दसिद्धी आणि तिसरा वाक्प्रचार. ओके, याच्यामध्ये काय करायचं असतं, वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा ही कृती असते आणि या कृतीमध्ये वाक्प्रचार दिले जातील. त्यापैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. प्रत्येक अचूक अर्थास 1 गुण व वाक्प्रचाराच्या वाक्यातील अचूक उपयोगास 1 गुण, असे एकूण 4 गुण या ठिकाणी असतात. एका प्रश्नाला 2 गुण, दुसऱ्याला 2 गुण, असे एकूण 4. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, पाठ्यपुस्तकातील पाठांतील वाक्प्रचारांवर आधारित ही कृती असेल. म्हणजे हे जे काही वाक्प्रचार असतील ते पाठ्यपुस्तकातीलच असतील आणि दरवर्षी अनेक वाक्प्रचार जे आहेत ते रिपीट होतात. त्याच्यामुळे आतापर्यंत बोर्डाला आलेल्या वेगवेगळ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधले तुम्ही जर वाक्प्रचार घेतले तरी तुमचा चांगला अभ्यास होईल. ओके, प्रत्येक पाठातील 2 वाक्प्रचार अर्थासहित लक्षात ठेवा. प्रत्येक पाठामधलं म्हणजे प्रत्येक प्रकरणातले 2 वाक्प्रचार जरी केले तरी तुमचा फायदा होईल. तुम्हाला कठीण वाटणारे वाक्प्रचार अर्थासह पाठ करा. तिसरा मुद्दा, वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करणे आवश्यक आहे, अर्थाचा नव्हे. ज्यावेळेस तुम्ही वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करता त्यावेळेस वाक्प्रचाराचाच करायचा, त्याच्या अर्थाचा नाही. ठीक आहे, प्रत्यक्षात काही उदाहरणं बघूयात. आता आपण जी काही उदाहरणं बघणार आहोत ती ऑलरेडी पाठ्यपुस्तकामधली आहेत आणि ती उदाहरणं ऑलरेडी वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना येऊन गेलेली आहे. इथे बघा, डोळे विस्फारून पाहणे हा वाक्प्रचार आहे. म्हणजे डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे याचा अर्थ. डोळे विस्फारून पाहणे म्हणजे डोळे मोठे करून आश्चर्याने पाहणे. ठीक आहे, तर इथं बघा अर्थ काय, डोळे मोठे करून आश्चर्याने पाहणे आणि वाक्यात उपयोग करताना कधीही अभ्यास न करणारा राहुल आज सर्वांसमोर येऊन मोठ्या मोठ्याने पाडे म्हणणाऱ्या सागरकडे संपूर्ण वर्ग डोळे विस्फारून बघत होता. याच्यामध्ये इथं सागरच्या ऐवजी राहुलकडे पाहिजे, राहुलकडे. ओके, बघा, कधीही अभ्यास न करणारा राहुल आज समोर येऊन मोठ्या मोठ्याने पाडे म्हणणाऱ्या राहुलकडे संपूर्ण वर्ग डोळे विस्फारून बघत होता. म्हणजे कधीही अभ्यास न करणारा राहुल आज पाडे मोठ्या मोठ्याने म्हणत होता, हे पाहून सर्व वर्ग राहुलकडे डोळे विस्फारून बघत होता. तर थोडस काही मिस्टेक झाले टाईप करताना, पण ते समजून घ्या. आता इथं बघा, तगादा लावणे म्हणजे पुन्हा पुन्हा विचारणे. परीक्षेत पहिल्या क्रमांकाने पास झाल्यावर नवीन सायकल घेण्यासाठी सायलीने आईकडे तगादा लावला. आता इथं बघा, लक्षात घ्या, तगादा लावला याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. पुन्हा पुन्हा विचारलं नाही, आईकडे पुन्हा पुन्हा विचारणे असं नाही, आईकडे तगादा लावला असाच वाक्यात उपयोग आपल्याला करायचा आहे. ओके, पुढे बघा, इथे याच्यामध्ये जर बघितलं, तुळशी पत्र ठेवणे म्हणजे त्याग करणे. ओके, भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकर आणि त्यांच्या बंधूंनी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवले. तर तुळशी पत्र ठेवणे याचाच उपयोग करायचा आहे. ठीक आहे, गहीवरून जाणे म्हणजे मन भरून येणे. त्याचं वाक्यात उपयोग बघा, लग्नाच्या दिवशी आपल्या मुलीला निरोप देताना प्रत्येक आईबाबांना गहीवरून येते. ओके, त्याच्यानंतर खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे. खांद्याला खांदा लावून गावकऱ्यांनी स्वच्छता अभियान पूर्ण केलं. तर अशा प्रकारे वाक्प्रचार मित्रांनो आपल्याला येऊ शकतात. ओके, पुढे बघा, पुढचे पण वाक्प्रचार बघू. हे सगळे महत्वाचे वाक्प्रचार आहेत मित्रांनो. यापैकी 2 ते 3 वाक्प्रचार 100% तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला येतील. त्यामुळे हे वाक्यप्रचार जे तुम्हाला दिसतात ते सगळे नीट करून जा.
माशा मार्गाने मारणे म्हणजे निरुद्योगी असणे, काहीच काम न करणे. ओके, बघा, काही कामधाम न करणारा आळशी मनोहर सध्या माशा मारत बसलेला आहे, म्हणजे निरुद्योगी आहे, म्हणजे तो काहीच करत नाही. काही कामधाम न करणारा आज माशा मारत बसलेला आहे. ठीक आहे, असं आपण म्हणतो. खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट करणे. आपल्या मुलांसाठी माता नेहमी खस्ता खाते, किंवा राहुलच्या शिक्षणासाठी त्याच्या आई वडिलांनी खूप खस्ता खाल्ल्या, असं सुद्धा एखादा वाक्य हे होऊ शकतं. ठीक आहे, तर तुम्हाला वेगळं वाक्य सुद्धा या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय. डंका वाजवणे, आवाजावी गाजावाजा करणे, म्हणजे काही लोक नुसतं डंका वाजवतात. आवाजावी गाजावाजा करणे म्हणजे थोड्याशा यशाचा डंका वाजवणे गैर आहे. म्हणजे काही काही लोक काय थोडस काही जरी केलं, थोडस जरी यश मिळवलं तरी डंका वाजवतात. व्हॉट्सअपला ठेव, स्टेटसला ठेव, इकडे ठेव, तिकडे ठेव, मी हे केलं ते केलं, असं डंका वाजवतात. म्हणजे डंका वाजवणे म्हणजे आवाजावी गाजावाजा करणे, म्हणजे थोड्याशा यशाचा डंका वाजवणे गैर आहे. ओके, मोठं यश असेल तर डंका वाजवा, पण छोट्याशा यशाचा काय डंका वाजवायचा आहे. ओके, डोळे विस्फारून पाहणे, आत्ताच बघितलं. आश्चर्याने बघणे, समोरच्या बेफाट सुंदर दृश्याकडे मिताली डोळे विस्फारून बघत होती. तुळशीपत्र ठेवणे मगाशीच झालं होतं. गहिरवरून येणे मगाशीच झालं होतं. हे रिपीट झालेले आहेत. ओके, याच्यानंतर बघा, तावडीत सापडणे म्हणजे कचाट्यात सापडणे. अनेक चोऱ्या करणारा इसम अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला, म्हणजे कचाट्यात सापडला. ठीक आहे, झोपमोड होणे, मध्ये मध्ये जाग येणे. बाहेर मुलांच्या कलकलाटामुळे दुपारी निवांत झोपलेल्या आईची झोपमोड झाली. ठीक आहे, चेंदा मेंदा होणे म्हणजे कुठून काढणे. अचानक शेतात शिरलेल्या सापाचा गण्याने दगडाने ठेचून चेंदा मेंदा केला, अशा प्रकारचा सुद्धा वाक्प्रचार आपल्याला येऊ शकतो. बघा, ठीक आहे, पुढे बघा, पुढे आणखी काही वाक्प्रचार बघा. कित्ता गिरवणे म्हणजे सराव करणे, अनुसरणे. सराव करणे किंवा अनुसरणे. गुरुजींनी दिलेल्या गुरुमंत्राचा संकेत नेहमी कित्ता गिरवतो. ओके, तोंड सुख घेणे म्हणजे खूप बडबड करणे. घरात नवीन आलेल्या सुनेवर शेजारच्या रमाबाई नेहमी तोंड सुख घेत, म्हणजे खूप बडबड करायचे तिला. कसब दाखवणे म्हणजे कौशल्य दाखवणे. 20 फुटी शिल्प घडवताना, इथं पळ झालंय, घडवताना पाहिजे. 20 फुटी शिल्प घडवताना मूर्तिकारांनी आपले कसब दाखवले. ठीक आहे, असं या ठिकाणी आपल्याला इथं म्हणता येईल. याच्यामध्ये पुढे बघा, हातात हात असणे म्हणजे सहकार्य करणे. हातात हात घालून गावकऱ्यांनी एका दिवसात पडकी विहीर बांधून काढली. गुडघे टेकवणे म्हणजे शरण येणे. राजूच्या दररोजच्या खोड्यांनी व शेजारच्या तक्रारी समोर त्याच्या आईने गुडघे टेकले. ओके, पुढे भारतीय जवानांसमोर आतंकवाद्यांनी गुडघे टेकले, असं पण होऊ शकतं. कनपटीला बसणे म्हणजे सारखंच विचारत बसणं. बऱ्याच दिवसांनी गावावरून आलेली राधिका मावशीच्या कनपटीलाच बसली. ओके, म्हणजे मावशीला सारखंच काहीतरी विचार होते, सारखं विचार होते ती. तर अशा प्रकारचे वाक्प्रचार आपल्याला परीक्षेला येऊ शकतात, जे आपण आज बघितलेले आहेत. मित्रांनो, बघा, थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगतो. तुम्हाला आता या घटकावरती ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल, वाक्प्रचारांवरती, बाबा तुम्हाला किती समजले वाक्प्रचार, तर त्याच्या ऑनलाईन टेस्टची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले. त्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केलं की व्याकरणाच्या बऱ्याचशा घटकांच्या तुम्हाला तिथं बरेचसे घटक दिसतील. त्यापैकी तुम्हाला वाक्प्रचार या घटकावरती क्लिक करायचं आणि त्याची तुम्ही टेस्ट देऊ शकता. आणि इतर घटकांवरती सुद्धा तुम्हाला टेस्ट द्यायची असेल तर त्याच घटकांवरती सुद्धा तुम्ही देऊ शकताय. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि ऑनलाईन टेस्ट द्या, जेणेकरून हा घटक तुम्हाला किती कळला हे समजेल तुम्हाला. ठीक आहे, तर मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.